नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिफरन्शिएशन या चॅप्टरमधील एक्सरसाइज 1.1 यातील सेकंड क्वेश्चन. या सेकंड क्वेश्चनमध्ये टोटल सब क्वेश्चन्स 18 आहेत. त्यापैकी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 to 8 हे 8 क्वेश्चन्स आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सॉल्व केलेले आहेत. आज आपल्याला क्वेश्चन नंबर 9 to 18 क्वेश्चन नंबर 9 to 18 हे सब क्वेश्चन्स आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचे आहेत. क्वेश्चन नंबर 9 याप्रमाणे आहे, सॉल्व करूया. क्वेश्चन नंबर 9 सोल्यूशन. लेट y इक्वल टू e चा पॉवर 3 sin स्क्वेअर x मायनस 2 cos स्क्वेअर x. पहा, एवढा ब्रॅकेट e ला पॉवर आहे. Differentiating with respect to x, therefore dy by dx equal to या साइडला डेरिव्हेटिव्ह ddx ऑफ e चा पॉवर 3 sin स्क्वेअर x मायनस 2 cos स्क्वेअर x. दोन्ही साइडला आपण डेरिव्हेटिव्ह अप्लाय केली. y ची डेरिव्हेटिव्ह dy बाय dx आणि याची डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायची आहे. पहा, येथे e ला पॉवर आहे. जर e ला पॉवर असेल व्हेरिएबल म्हणजे e रेस टू x किंवा a ला पॉवर असेल व्हेरिएबल म्हणजे a रेस टू x, तर अशा वेळी आपल्याला डेरिव्हेटिव्ह घेताना आधी आपल्याला e रेस टू x ही डेरिव्हेटिव्ह घ्यायची आणि नंतर या पॉवरची घ्यायची. a रेस टू x ही डेरिव्हेटिव्ह आधी घेणार आपण आणि नंतर पॉवरची घेणार. पहा, सपोज 3x प्लस 2 असेल म्हणजे बेसमध्ये काय आहे, व्हेरिएबल आहे, त्याचा पॉवर असेल. अशा वेळी आपण काय करतो, अशा वेळी आधी आपण पॉवरची डेरिव्हेटिव्ह घेतो, कारण व्हेरिएबल बेसमध्ये आहे. पॉवरची डेरिव्हेटिव्ह आधी घेतो. 3x प्लस 2 पॉवर 1 ने कमी होईल आणि नंतर आपण डेरिव्हेटिव्ह घेणार या फंक्शनची ddx ऑफ 3x प्लस 2. बरोबर आहे. परंतु येथे काय करायचं आहे, सपोज येथे e ला पॉवर आहे, e ला म्हणजे व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये पॉवर आहे, बरोबर आहे. त्यावेळी आधी आपल्याला e रेस टू x ही डेरिव्हेटिव्ह आधी घ्यायची आणि नंतर या पॉवरची घ्यायची आहे. हे लक्षात राहू द्या. पण याची डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे, e चा पॉवर x ही डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे. e रेस टू x ही डेरिव्हेटिव्ह किती असते, e रेस टू x असते. म्हणजे याची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, आधी e रेस टू x ही डेरिव्हेटिव्ह घ्यायची. e चा पॉवर 3 sin स्क्वेअर x मायनस 2 cos स्क्वेअर x. e चा पॉवर एवढा आहे. हा पूर्ण ब्रॅकेट म्हणजे e ला पॉवर आहे. म्हणजे याची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x हीच येणार आहे. परंतु आता या पॉवरची डेरिव्हेटिव्ह नंतर घ्यायची आपल्याला. e रेस टू x असेल तर आपल्याला e रेस टू x ची आधी घ्यायची आणि नंतर त्या e ला जो पॉवर आहे त्याची डेरिव्हेटिव्ह आपल्याला नंतर घ्यायची. म्हणजे या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह आपण आता घेणार ddx ऑफ 3 sin स्क्वेअर x मायनस 2 cos स्क्वेअर x. इक्वल टू हे ॲज इट इज, कारण ही डेरिव्हेटिव्ह घेतलेली आहे आपण, इंटू e चा पॉवर हा आहे, त्याला मल्टिप्लिकेशनमध्ये ही डेरिव्हेटिव्ह घ्यायची. आता पहा, येथे यालाही अप्लाय करायची आपल्याला डेरिव्हेटिव्ह आणि यालाही पण अप्लाय करायची आपल्याला, मध्ये मायनस आहे. येथे मल्टिप्लिकेशन येणार आहे. येथे आता साईनला पॉवर आहे म्हणजे आधी आपल्याला पॉवरची घ्यायची आणि नंतर या साईनची घ्यायची. पहा, हे 3 ॲज इट इज, या पॉवरची डेरिव्हेटिव्ह म्हणजे पॉवर समोर येईल म्हणजे इंटू 2 होतील आणि पॉवर 1 ने कमी होईल, बरोबर आहे. 3 ॲज इट इज, पॉवर समोर आला आणि साईनचा पॉवर 1 ने कमी होईल म्हणजे काय होईल, साईनचा पॉवर 1 होईल. 2 आहे, 2 मायनस 1 म्हणजे 1 होईल. साईनला 1 पॉवर 1 लिहिण्याची गरज नाही म्हणजे साईन x. आता पॉवरची घेतली आपण, आता काय घेणार आपण, आता या साईन एक्सची डेरिव्हेटिव्ह पॉवरची घेतली, आता साईन एक्सची डेरिव्हेटिव्ह काय आहे, कॉस एक्स. एक स्टेप डायरेक्ट लिहिली आपण, साईन एक्सची पण डेरिव्हेटिव्ह आपण इथे घेतलेली आहे. हे मायनस कॉसला पण पॉवर आहे, हे 2 ॲज इट इज कॉन्स्टंट आहे, बरोबर आहे. आता कॉस स्क्वेअर पॉवर समोर येईल म्हणजे 2 आणि कॉसचा पॉवर 1 ने कमी होईल म्हणजे कॉस एक्स होईल, बरोबर आहे. आता ह्या कॉस एक्सची डेरिव्हेटिव्ह मायनस साईन एक्स
मायनस साईन एक्स याप्रमाणे. इक्वल टू ईचा पॉवर 3 साईन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स इंटू 3 इंटू 2 6 होतील, बरोबर आहे. 3 इंटू 2 6 होतील. 6 टाइम्स साईन एक्स इंटू कॉस एक्स, 6 टाइम्स साईन एक्स इंटू कॉस एक्स. इंटूला डॉट लिहिला तरी चालतो याप्रमाणे. हे मायनस, येथे मायनस आहे, हे पूर्ण मल्टिप्लिकेशन आहे. मायनस साईन एक्स पण मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, म्हणजे हा मायनस आणि हा मायनस येथे प्लस होऊन जाईल, बरोबर आहे. हे मायनस आणि हे मायनस प्लस होतील. हे 2 इंटू 2 4 होतील. 4 साईन एक्स कॉस एक्स. इथे साईन एक्स कॉस एक्स आहे. आधी आपण साईन लिहू, नंतर कॉस लिहू. साईन एक्स कॉस एक्स. इथे आपल्याला ॲडिशन पण करता येईल. हे 6 टाइम्स आहेत, बरोबर आहे, आणि हे 4 टाइम्स आहेत. साईन एक्स कॉस एक्स, साईन एक्स कॉस एक्स 6 टाइम्स आणि 4 टाइम्स म्हणजे काय होईल 10 टाइम्स. 10 टाइम्स ईचा पॉवर हे ॲज इट इज 3 साईन स्क्वेअर एक्स, हे पॉवरमध्ये आहेत, मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स. ईला पॉवर आहे एवढा, मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स इंटू 6 प्लस 4 म्हणजे 10 होतील. 10 इंटू 10 साईन एक्स इंटू कॉस एक्स. इथे 10 टाइम्स साईन एक्स म्हणजे 10 टाइम्स साईन थिटा कॉस थिटा आहे. आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे, यापूर्वीच्या प्रॉब्लेममध्ये आपण पाहिलेला आहे. 2 टाइम्स साईन थिटा कॉस थिटा असेल, साईन थिटा इंटू कॉस थिटा, तर आपण काय लिहू शकतो साईन 2 थिटा. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. येथे 10 टाइम्स आहे, साईन थिटा इंटू कॉस थिटा याप्रमाणे आहे, परंतु हे 10 टाइम्स आहेत. 10ला आपल्याला असं लिहिता येईल 2 इंटू 5. येथे 10 आहेत तर त्याला 2 इंटू 5 लिहू आपण, म्हणजे आपल्याला अरेंजमेंट करून फॉर्म्युला अप्लाय करता येईल तो. हा ब्रॅकेट ॲज इट इज, हे ॲज इट इज इंटू 2 इंटू 5 लिहू. 10ला कसं लिहिणार आपण 2 इंटू 5. 5 आधी लिहितो इंटू 2 आणि साईन एक्स कॉस एक्स. फक्त थोडी अरेंजमेंट केलेली आहे आपण. येथे 10ला 5 इंटू 2 लिहिलेला आहे, म्हणजे 2 टाइम्स साईन थिटा कॉस थिटा. हा फॉर्म्युला अप्लाय करता येईल. आपण काय लिहू शकतो साईन 2 थिटा 2 साईन एक्स कॉस एक्स, म्हणजे आपण काय लिहिणार साईन 2x, बरोबर आहे. पुढे लिहितो dy बाय dx इक्वल टू हे ॲज इट इज ईचा पॉवर 3 साईन स्क्वेअर एक्स, पॉवर येथे साईनला स्क्वेअर आहे, मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स, हा पॉवर आहे ईला, इंटू हे 5 इंटू 2 साईन एक्स कॉस एक्स म्हणजे साईन 2x. हा फॉर्म्युला, बरोबर आहे, साईन 2x. थोडी अरेंजमेंट करू आपण. येथे कॉन्स्टंट आधी लिहू 5 साईन एक्स आणि हे नंतर लिहू आपण ईचा पॉवर 3 साईन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स. याप्रमाणे ही येणार आहे dy बाय dx ची व्हॅल्यू. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10 सोल्यूशन. लेट y इक्वल टू y म्हणजे हा दिलेला प्रॉब्लेम. लेट y इक्वल टू कॉस स्क्वेअर लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. येथे कॉसला अँगल एवढा आहे, येथे स्क्वेअर आहे कॉसला, म्हणजे आपल्याला इथे काय करायचं आहे याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची, पॉवरची, नंतर कॉसची, नंतर लॉगची, नंतर या फंक्शनची. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर dy बाय dx इक्वल टू, या साईडला डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायची, दोन्ही साईडला आपण डेरिव्हेटिव्ह अप्लाय केली. dy बाय dx इकडे ddx अप्लाय करू आपण. कॉस स्क्वेअर लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. आधी आपण पॉवरची घेणार, बरोबर आहे. कॉसला पॉवर 2 आहे, पॉवर समोर येईल आणि कॉसचा पॉवर 1 ने कमी होईल. 2 - 1 म्हणजे 1 लिहिण्याची गरज नाही. कॉस
फक्त पॉवरची डेरिव्हेटिव्ह घेतली आपण आणि कॉस आणि हा अँगल ॲज इट इज लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 पॉवरची घेतली त्यावेळी हे ॲज इट इज आलेलं आहे. आता आपल्याला इंटू डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल या कॉसची इंटू कॉस. इथे आता पॉवरची घेतली पॉवर येणार नाही कॉसला इंटू कॉस लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 इक्वल टू 2 कॉस लॉग ऑफ 2 cos ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. आता डेरिव्हेटिव्ह घ्यायची कॉसची आधी घेणार. कॉसची डेरिव्हेटिव्ह कॉसला एवढा अँगल आहे कॉस पुढे एवढं फंक्शन आहे म्हणजे कॉसची डेरिव्हेटिव्ह साईन बरोबर आहे. कॉसची डेरिव्हेटिव्ह मायनस साईन येथे मल्टिप्लिकेशन आहे मायनस साईन. या कॉसची डेरिव्हेटिव्ह घेतली आपण मायनस साईन हा अँगल ॲज इट इज लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. कॉसची डेरिव्हेटिव्ह घेतली हे फंक्शन ॲज इट इज. आता आपल्याला या फंक्शनची घ्यावी लागेल म्हणजे डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला डी डी एक्स ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. पुढच्या स्टेपमध्ये ही एक डेरिव्हेटिव्ह घ्यायची आणि पुढच्या स्टेपमध्ये ही पुन्हा डेरिव्हेटिव्ह इक्वल टू हे ॲज इट इज 2 cos log of एक्स स्क्वेअर प्लस 7 हे मायनस इथे मल्टिप्लिकेशनमध्ये मायनस आहे आपण बाहेर घेतला तरी चालेल. हा मायनस साईन इथे मल्टिप्लिकेशन आहे हा मायनस साईन इथे घेऊ शकतो आपण म्हणजे -2 करू आपण. -2 केल्यामुळे हे मायनस साईन आता लिहिण्याची गरज नाही इथे लिहिणार आपण साईन. हा मायनस साईन आपण सुरुवातीला लिहिलेला आहे इंटू साईन लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7 इंटू लॉगची डेरिव्हेटिव्ह नंतर या फंक्शनची लॉगची डेरिव्हेटिव्ह 1/x म्हणजे डी डी एक्स ऑफ लॉग एक्स. ही डेरिव्हेटिव्ह किती आहे 1/x. लॉगची डेरिव्हेटिव्ह 1/x. एक्स ऐवजी येथे हा ब्रॅकेट आहे म्हणजे 1/ हा ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 7 बरोबर आहे. पुन्हा या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 7ची पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला इक्वल टू हे -2 cos लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7 इंटू साईन लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7. इथे मल्टिप्लिकेशन असल्यामुळे हा ब्रॅकेट नाही केला तरी चालेल इथे फक्त डॉट देऊ आपण बरोबर आहे इंटू हे 1/x स्क्वेअर प्लस 7 आणि इंटू एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह 2x आणि कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह 0 लिहिण्याची गरज नाही म्हणजे या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 2x. आता काय करता येईल आपल्याला मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण हा फॉर्म्युला पाहिलेला आहे 2 टाइम्स साईन थिटा इंटू कॉस थिटा असेल तर आपण काय लिहू शकतो साईन 2 थिटा. 2 टाइम्स साईन थिटा इंटू कॉस थिटा असेल तर आपण याप्रमाणे लिहू शकतो बरोबर आहे. म्हणजे साईन आणि कॉसला जो अँगल आहे तो सारखाच पाहिजे. येथे थिटा आहे येथे पण थिटा आहे. साईनला जो अँगल आहे तोच कॉसला पाहिजे येथे डबल पाहिजे. कॉसला जो अँगल आहे लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 तोच साईनला अँगल आहे बरोबर आहे. आणि येथे 2 आहेत म्हणजे आपण असं लिहू शकतो हे मायनस हे 2 साईन थिटा आणि कॉस थिटा. हा थिटा हा पण थिटा दोन्ही सारखेच आहेत. साईन आहे कॉस पण आहे 2 पण आहेत म्हणजे आपण काय लिहिणार साईन 2 थिटा म्हणजे साईन एवढ्या टर्म ऐवजी आपण काय लिहू शकतो साईन 2 थिटा म्हणजे येथे लॉग आहे थिटा हा आहे 2 लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7 हे मायनस साईन 2 थिटा थिटा म्हणजे हा थिटा आहे बरोबर आहे इंटू आणि हे 2x आणि अपॉन एक्स मल्टिप्लिकेशन असल्यामुळे पूर्ण अपॉन करू शकतो आपण एक्स स्क्वेअर प्लस 7. ही टर्म आधी लिहू आपण
कारण येथे कॉन्स्टंट आहे, इक्वल टू -2x, हे मायनस साईन, हे 2x आधी लिहिले आपण आणि ही टर्म नंतर लिहू, मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, बरोबर आहे. साईन टू येथे लॉग ऑफ साईन 2 थीटा, थीटा म्हणजे येथे लॉग x² + 7 आहे, x² + 7, बरोबर आहे. आणि अपॉन x² + 7, x² + 7. पहा याप्रमाणे डेरिव्हेटिव्ह येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11, tan ऑफ कॉस ऑफ साइन एक्स. पहा टॅनला अँगल एवढा आहे, कॉसला अँगल साइन एक्स आहे. म्हणजे आधी आपल्याला टॅनची डेरिव्हेटिव्ह घ्यायची, नंतर या कॉसची घ्यायची, नंतर या साइन एक्सची डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायची आहे. पहा सोल्युशन, लेट y इक्वल टू tan ऑफ कॉस ऑफ साइन एक्स differentiating with respect to x. Therefore dy by dx equal to, आधी दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्ह अप्लाय करू, ddx ऑफ tan ऑफ कॉस ऑफ साइन एक्स इक्वल टू, आधी टॅनची घेऊ आपण. टॅनची डेरिव्हेटिव्ह काय आहे, टॅन समोर एवढं फंक्शन जे आहे ते सपोज एक्स आहे, आपल्याला ही डेरिव्हेटिव्ह माहिती आहे, ddx ऑफ टॅन एक्स. टॅन एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय आहे, sec² x, बरोबर आहे. टॅन समोर जे काही आहे ते काय आहे, त्याचा अँगल आहे म्हणजे एक्स आहे, बरोबर आहे. त्याची डेरिव्हेटिव्ह काय आहे, sec² x, म्हणजे याची डेरिव्हेटिव्ह काय येईल, टॅनची sec² x. x म्हणजे काय आहे, हे फंक्शन आहे ते कॉस ऑफ साइन एक्स. मध्ये छोटा ब्रॅकेट असल्यामुळे येथे मोठा ब्रॅकेट आपण केलेला आहे. sec² कॉस ऑफ, टॅनची डेरिव्हेटिव्ह झाली. आता या फंक्शनची म्हणजे पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला कॉस ऑफ साइन एक्स. हे ॲज इट इज, कारण ही डेरिव्हेटिव्ह आपण घेतलेली आहे, sec² कॉस ऑफ साइन एक्स. आता डेरिव्हेटिव्ह घ्यायची या कॉसची, कॉस समोर एवढा अँगल आहे, एवढा अँगल म्हणजे एक्स आहे. कॉस एक्सची डेरिव्हेटिव्ह काय आहे, कॉस एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स, डेरिव्हेटिव्ह आहे मायनस साइन एक्स. म्हणजे काय येईल, येथे इंटू मायनस साइन एक्स. एक्स म्हणजे काय आहे, येथे साइन एक्स आहे. पहा कॉसची डेरिव्हेटिव्ह काय आहे, मायनस साइन एक्स, त्यामुळे मायनस कॉसची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. एक्स म्हणजे येथे काय आहे, साइन एक्स आहे. येथे काय येत आहे, साइन ऑफ साइन एक्स. पहा इथे मल्टिप्लिकेशन आहे. आता या कॉसची घेतली, आता या साइन एक्सची पुन्हा घ्यावी लागेल. म्हणजे कॉस समोर जे फंक्शन आहे त्याची पुन्हा डेरिव्हेटिव्ह, म्हणजे डेरिव्हेटिव्ह घ्यायची साइन एक्सची. नंतर पहा टॅनची डेरिव्हेटिव्ह घेतली आपण, नंतर कॉसची घेतली, नंतर आता या साइन एक्सची घ्यायची आहे, इक्वल टू, हे ॲज इट इज, कारण ही डेरिव्हेटिव्ह आपण घेतलेली आहे, sec² कॉस ऑफ साइन एक्स इंटू, पहा इथे मल्टिप्लिकेशन आहे पूर्ण, या ब्रॅकेटचा या ब्रॅकेटचा, इथे मायनस साइन आहे, ते मायनस साइन आपण बाहेर पण घेऊ शकतो, बरोबर आहे. येथे लिहू आपण मायनस साइन, म्हणजे आता हे साइन लिहिण्याची गरज नाही, म्हणजे इंटू साइन ऑफ साइन एक्स. त्या मायनस साईनमुळे इथे ब्रॅकेट करावं लागत होतं आपल्याला, ते आता बाहेर घेतलेलं आहे आपण. आता ब्रॅकेट नाही केलं तरी चालेल कारण मल्टिप्लिकेशन आहे. आणि इंटू साइन एक्सची डेरिव्हेटिव्ह काय आहे, कॉस एक्स. साइन एक्सची डेरिव्हेटिव्ह ddx ऑफ साइन एक्स म्हणजे कॉस एक्स. ही येणार आहे डेरिव्हेटिव्ह. याप्रमाणे डेरिव्हेटिव्ह येणार आहे. जर येथे पॉवर असता, टॅनला पॉवर असता, सपोज क्यूब असता, तर आपण काय केलं असतं, आधी पॉवरची डेरिव्हेटिव्ह घेतली असती, नंतर टॅनची, नंतर कॉसची, नंतर साईनची. परंतु येथे पॉवर नाही आहे.
नेक्स्ट सब क्वेश्चन 12 पहा सोल्यूशन. लेट y इक्वल टू सेक ऑफ टॅन ऑफ एक्सचा फोर्थ पॉवर आहे आणि +4 आहे. पहा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स with respect to x, therefore dy by dx इक्वल टू दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायची ddx ऑफ सेक टॅन ऑफ एक्सचा फोर्थ पॉवर आणि +4. आधी आपल्याला या सेकची डेरिव्हेटिव्ह घ्यायची, नंतर या टॅनची, नंतर या फंक्शनची. आता सेक एक्स ही डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे ddx ऑफ सेक एक्स इंटू टॅन एक्स. येथे एक्स ऐवजी काय आहे पहा, येथे एक्स आहे तर येथे एक्स ऐवजी एवढा ब्रॅकेट आहे, म्हणजे सेकला अँगल एक्स ऐवजी येथे काय आहे एवढा अँगल सेकला आहे. सपोज हा एक्स आहे तर डेरिव्हेटिव्ह कशी येईल सेक एक्स इंटू टॅन एक्स, म्हणजे या सेकची डेरिव्हेटिव्ह सेक एक्स म्हणजे एवढा ब्रॅकेट आहे सेक ऑफ टॅन एक्स स्क्वेअर +4 पहा सेक एक्स इंटू टॅन एक्स म्हणजे टॅन ऑफ एक्स म्हणजे हा ब्रॅकेट टॅन ऑफ टॅन एक्स स्क्वेअर +4 सेक एक्स इंटू टॅन एक्स. बरोबर आहे. आता ही झाली सेकची, बरोबर आहे. नंतर आपल्याला सेकच्या पुढे जे फंक्शन आहे त्याची डेरिव्हेटिव्ह एवढी घेतली, आता एवढी म्हणजे ddx ऑफ टॅन ऑफ एक्सचा फोर्थ पॉवर +4 इक्वल टू हे ॲज इट इज, कारण ही डेरिव्हेटिव्ह आपण घेतलेली आहे सेक ऑफ टॅन एक्सचा फोर्थ पॉवर +4 इंटू टॅन ऑफ टॅन एक्सचा स्क्वेअर +4. सॉरी येथे फोर्थ पॉवर आहे त्यामुळे इथे फोर्थ पाहिजे पहा, फक्त जो अँगल आहे तोच लिहिलेला आहे आपण. फोर्थ पॉवर आहे, इथे फोर्थ पॉवर ॲड करा. बरोबर आहे. आता टॅनची डेरिव्हेटिव्ह टॅन एक्स ही डेरिव्हेटिव्ह आहे सेक स्क्वेअर एक्स. टॅन एक्सची डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स म्हणजे टॅनची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे सेक स्क्वेअर एक्स. येथे एक्स आहे का, येथे हा ब्रॅकेट आहे, एक्स ऐवजी येथे हा ब्रॅकेट आहे, म्हणजे टॅनची डेरिव्हेटिव्ह घेतली परंतु नुसता एक्स आहे का पास. टॅनची डेरिव्हेटिव्ह घेतली आपण सेक स्क्वेअर एक्स आहे परंतु एक्स ऐवजी हा ब्रॅकेट लिहिला आपण. बरोबर आहे. म्हणजे ddx ऑफ एक्सचा सॉरी येथे फोर्थ पॉवर आहे पहा फोर्थ पॉवर +4 हे ॲज इट इज सेक ऑफ टॅन ऑफ एक्सचा फोर्थ पॉवर +4 इंटू टॅन ऑफ एक्सचा फोर्थ पॉवर +4 इंटू सेक स्क्वेअर एक्सचा फोर्थ पॉवर +4 इंटू हा कॉन्स्टंट आहे सेपरेट आहे त्याची डेरिव्हेटिव्ह 0 येईल, लिहिण्याची गरज नाही. परंतु एक्सचा फोर्थ पॉवर त्याची डेरिव्हेटिव्ह काय येईल पॉवर समोर येईल आणि पॉवर 1ने कमी होईल. बरोबर आहे. एक्सचा फोर्थ पॉवर त्याची डेरिव्हेटिव्ह ही येणार आहे. आन्सर आलेला आहे. प्रत्येक डेरिव्हेटिव्ह आपण काढलेली आहे. ही कॉन्स्टंटची टर्म आधी लिहू आपण 4x त्याची कॉन्स्टंट आहे 4 ती टर्म आधी लिहू आपण सेक स्क्वेअर एक्स फोर्थ पॉवर +4 नंतर ही टर्म राहिली टर्म ॲज इट इज सेक टॅन एक्सचा फोर्थ पॉवर +4 इंटू टॅन ऑफ टॅन एक्सचा फोर्थ पॉवर +4 पहा याप्रमाणे डेरिव्हेटिव्ह येणार आहे. नेक्स्ट
पहा क्वेश्चन नंबर 13 ई आहे आणि येथे लॉग आहे. येथे बेस आपल्याला दिलेला नाही आहे. डेरिव्हेटिव्हमध्ये येथे लॉगला जर बेस नसेल तर आपण ई गृहीत धरतो. सपोज येथे बेस ई आहे, येथे ई आहे, येथे बेस पण लॉगचा ईच आहे. पहा जर ईला पॉवर लॉग येथे ई असेल, पहा ईचा पॉवर लॉग असेल आणि समोर एखादं फंक्शन असेल सपोज x+5, तर येथे लॉगला बेस किती आहे? काहीच नाही, म्हणजे ई आहे. येथे ई आहे आणि बेस पण लॉगचा ईच आहे. ईला पॉवर लॉग आहे परंतु बेस ई आहे. तर याची व्हॅल्यू काय असते पहा, एवढं कॅन्सलच होईल. म्हणजे आन्सर फक्त काय मिळेल? x+5. त्याप्रमाणे इथे ई आहे, लॉग ई आहे, एवढं कॅन्सल होईल, एवढं कॅन्सल होईल आणि आपल्याला व्हॅल्यू ही मिळेल. लेट y इक्वल टू ईचा पॉवर लॉग ऑफ लॉग x स्क्वेअर मायनस लॉग x स्क्वेअर. येथे पूर्ण लॉग एक्सला स्क्वेअर आहे, येथे फक्त व्हेरिएबलला स्क्वेअर आहे. दोन्ही सारखेच नाहीत, हे वेगवेगळे आहेत. येथे लॉग एक्सच्या व्हॅल्यूचा स्क्वेअर आहे आणि इथे लॉग आहे त्या एक्सचा स्क्वेअर त्या व्हॅल्यूचा लॉग आहे. पण आधी काय करू आपण, याची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला? हे बेस ई आहे सपोज, येथे हे कॅन्सल होईल एवढं, बरोबर आहे. म्हणजे व्हॅल्यू काय मिळेल? लॉग एक्स स्क्वेअर मायनस लॉग एक्स स्क्वेअर. ही झाली वायची व्हॅल्यू. वाय आपण सिम्पल केलेला आहे, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे काय? dy/dx. दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायची. ddx ऑफ लॉग एक्स स्क्वेअर मायनस लॉग एक्स स्क्वेअर. पहा येथे पूर्ण या फंक्शनला पॉवर आहे 2, म्हणजे आधी पॉवरची डेरिव्हेटिव्ह होईल आणि नंतर लॉगची होईल. येथे लॉग आणि पुढे हे फंक्शनला स्क्वेअर आहे. पहा सॉल्व करूया. आधी काय करायचं आपल्याला? डेरिव्हेटिव्ह दोघांनाही अप्लाय करायची, येथे आणि येथे, बरोबर आहे. त्याप्रमाणे येथे डेरिव्हेटिव्ह अप्लाय करू आपण. तर काय होईल? ddx ऑफ लॉग एक्स स्क्वेअर हे मायनस, याला पण डेरिव्हेटिव्ह अप्लाय होईल, दोघांनाही डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायची. ddx ऑफ लॉग एक्स स्क्वेअर, बरोबर आहे. डेरिव्हेटिव्ह आपण सेपरेट केलेली आहे. आधी पॉवरची घेऊ, कारण ब्रॅकेटला पॉवर आहे. 2 लॉग एक्स आणि पॉवर 1ने कमी होईल, बरोबर आहे. म्हणजे 2 लॉग एक्स, 2 - 1 म्हणजे 1 लिहिण्याची गरज नाही. पॉवरची घेतली, आता लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह 1/x, किंवा नंतर पुढच्या स्टेपमध्ये घेऊ आपण ddx ऑफ लॉग एक्स. लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह पुन्हा घ्यायची आपल्याला. हे मायनस, येथे पहा लॉग एक्स, लॉग समोर फंक्शन आहे, डेरिव्हेटिव्ह काय येईल? लॉगची डेरिव्हेटिव्ह काय आहे? पहा लॉग समोर फंक्शन आहे, पूर्ण ब्रॅकेटला पॉवर आहे का येथे? नाही, फक्त व्हेरिएबलला पॉवर आहे. म्हणजे पूर्ण लॉग एक्स आणि ब्रॅकेट याप्रमाणे नाही आहे येथे, येथे फक्त व्हेरिएबलला पॉवर आहे, येथे ब्रॅकेटला पॉवर आहे. म्हणजे लॉगची डेरिव्हेटिव्ह काय होईल? 1/x, परंतु x आहे का? एक्स स्क्वेअर आहे. म्हणजे या लॉगची डेरिव्हेटिव्ह काय होईल? 1/x स्क्वेअर, बरोबर आहे. 1 फंक्शन म्हणजे 1 हे फंक्शन आणि पुन्हा आपण डेरिव्हेटिव्ह घेणार एक्स स्क्वेअरची. ddx ऑफ एक्स स्क्वेअर. पहा सॉल्व करू. dy/dx इक्वल टू 2 log x, 2 log x, log xची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 1/x मायनस 1/x स्क्वेअर एक्स स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह 2x इंटू 2x. 2 समोर येतील, पॉवर 1ने कमी होईल, बरोबर आहे. 2x. हे सिम्प्लिफाय करू. हे 2 log x 1/x म्हणजे असंही लिहू शकतो आपण, हा x येथे लिहू शकतो आपण कारण मल्टिप्लिकेशन आहे. मायनस हा x आणि हा स्क्वेअर कॅन्सल होईल, बरोबर आहे. म्हणजे येथे काय राहील? येथे 2/x राहतील. इक्वल टू
येथे 2/x आहे, येथे पण 2/x आहे, ते कॉमन काढू आपण. 2/x कॉमन काढले आपण म्हणजे येथे डिवाईड केले तर येथे log x राहील. 2/x कॉमन काढले येथे -1 होईल. बरोबर आहे, हे येईल डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14 सोल्युशन. लेट y इक्वल टू साइन ऑफ x ऐवजी येथे साईनला हा अँगल आहे रूट साइन रूट x डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x dy बाय dx. दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायची म्हणजे डी डी एक्स ऑफ साइन रूट एक्स. दिलेला प्रॉब्लेम y म्हणून घेतलेला आहे आपण. दोन्ही साईडला डी डी एक्स आपण अप्लाय केलेला आहे. dy बाय डी एक्स इक्वल टू आता ही डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला. आधी काय करायचं आपल्याला या साईनची घ्यायची, साईनची डेरिव्हेटिव्ह, नंतर या फंक्शनची. आधी साईनची डेरिव्हेटिव्ह काय होईल साइन एक्स. साइन एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स कॉस एक्स. बरोबर आहे, येथे एक्स ऐवजी एवढा अँगल आहे, येथे एक्स ऐवजी एवढं फंक्शन आहे. साईनची डेरिव्हेटिव्ह कॉस आहे म्हणजे कॉस एक्स ऐवजी एवढा अँगल आहे. कॉस ऑफ साइन रूट एक्स. साईनची डेरिव्हेटिव्ह कॉस. बरोबर आहे, परंतु साइन समोर फक्त एक्स आहे का, नाही, फंक्शन आहे. त्याची डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन रूटमध्ये साइन रूट एक्स. बरोबर आहे, इक्वल टू कॉस रूटमध्ये साइन रूट एक्स. आता पहा येथे स्क्वेअर रूट आहे, स्क्वेअर रूटमध्ये हे फंक्शन आहे. आधी स्क्वेअर रूटचे डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. पहा स्क्वेअर रूटमध्ये फंक्शन आहे रूट एक्स. ही डेरिव्हेटिव्ह किती आहे, स्क्वेअर रूटमध्ये एक्स असेल तर डेरिव्हेटिव्ह आहे 1/2 रूट एक्स. बरोबर आहे, येथे एक्स ऐवजी काय आहे साइन रूट एक्स आहे म्हणजे याची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे. आधी याची घ्यायची, आधी स्क्वेअर रूटची म्हणजे 1/2 रूट एक्स. एक्स म्हणजे हे फंक्शन साइन रूट एक्स. 1/2 रूट 1/2 रूट. रूटमध्ये जे आहे ते आपण येथे लिहिलेलं आहे. या स्क्वेअर रूटची घेतली, आता या फंक्शनची डी डी एक्स ऑफ साइन रूट एक्स. पुढे काय करणार आपण साईनची घेणार आणि नंतर पुन्हा या स्क्वेअर रूटची इक्वल टू हे ॲज इट इज, कारण ही डेरिव्हेटिव्ह आपण घेतलेली आहे, इंटू हे 1/2 रूट साइन रूट एक्स इंटू साइन समोर काय आहे रूट एक्स आहे. साइन एक्सची डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स म्हणजे ते एक्स म्हणजे येथे रूट एक्स आहे. साइन रूट एक्सची डेरिव्हेटिव्ह कॉस रूट एक्स, परंतु मल्टिप्लाय करावं लागेल या रूट एक्सच्या डेरिव्हेटिव्हने. या फंक्शनची साईनची घेतली, आता या फंक्शनची रूट एक्स इक्वल टू हे कॉस रूट साइन रूट एक्स इंटू 1/2 साइन रूट एक्स इंटू कॉस रूट एक्स. रूट एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 1/2 रूट एक्स. फॉर्म्युलाच आहे हा. बरोबर आहे, रूट एक्सची डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स. पहा आता काय करता येईल, हे न्यूमरेटरमध्ये आहेत, हे पण न्यूमरेटरमध्ये आहेत, हे डिनोमिनेटरला आहेत आणि हे डिनोमिनेटरला आहेत. 2 × 2 4 होतील. बरोबर आहे, पहा इक्वल टू कॉस साइन रूट एक्स इंटू हे वरे आहेत, हे खाली आहेत. बरोबर, हे दोन टर्म खाली आहेत, या दोन टर्म वर आहेत म्हणजे इंटू कॉस रूट एक्स अपॉन 2 × 2 4 होतील. 4 रूट एक्स आणि हे साइन रूट एक्स, रूटमध्ये साइन रूट एक्स. याप्रमाणे डेरिव्हेटिव्ह येणार आहे डी वाय बाय डी एक्स इक्वल टू दॅट व्हॅल्यू. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15 सोल्युशन.
लेट वाय इक्वल टू लॉग ऑफ सेकचा अँगल किती आहे ईचा पॉवर एक्स स्क्वेअर हा सेकला अँगल आहे सेक एक्स ऐवजी येथे एक्स ऐवजी ईचा पॉवर एक्स स्क्वेअर आहे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स देअरफॉर dy बाय dx इक्वल टू पहा इथे आता दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्ह घ्यायची ddx ऑफ लॉग ऑफ सेक ईचा पॉवर एक्स स्क्वेअर आधी आपण लॉगची घेणार नंतर या सेकची घेणार नंतर ई रेस टू एक्सची आणि नंतर ईला जे फंक्शन आहे पॉवरमध्ये त्याची डेरिव्हेटिव्ह नंतर घेणार पहा लॉगची डेरिव्हेटिव्ह 1/x येथे x म्हणजे हे फंक्शन आहे बरोबर आहे लॉग समोर एवढा x आहे 1/x म्हणजे सेक ईचा पॉवर एक्स स्क्वेअर लॉगची घेतली आता पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल या फंक्शनची सेक ईचा पॉवर एक्स स्क्वेअर इक्वल टू 1/सेक ईचा पॉवर एक्स स्क्वेअर इंटू पहा डेरिव्हेटिव्ह घ्यायची सेकची सेक एक्स डेरिव्हेटिव्ह काय आहे सेक एक्स इंटू टॅन एक्स म्हणजे सेक एक्स म्हणजे ईचा पॉवर एक्स स्क्वेअर सेक एक्स इंटू टॅन एक्स म्हणजे इथे ईचा पॉवर एक्स स्क्वेअर पहा सेकची डेरिव्हेटिव्ह घेतली आपण ही पुन्हा या फंक्शनची सेकसमोर एवढं फंक्शन आहे ddx ऑफ ईचा पॉवर एक्स स्क्वेअर बरोबर आहे हे ॲज इट इज किंवा येथे कॅन्सल करू शकता तुम्ही पहा सेक ईचा पॉवर एक्स स्क्वेअर येथे मल्टिप्लिकेशन आहे सेक ईचा पॉवर एक्स स्क्वेअर म्हणजे हे कॅन्सल होईल हे कॅन्सल होईल बरोबर आहे 1 इंटू म्हणजे हे येणार आहे टॅन ईचा पॉवर एक्स स्क्वेअर ईचा पॉवर एक्स स्क्वेअर पहा ईला जर पॉवर असेल ईला पॉवर आहे ते एक्स स्क्वेअर तर आधी आपण काय करतो ई रेस टू एक्स स्क्वेअर याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आधी म्हणजे ddx ऑफ ई रेस टू एक्स स्क्वेअर ही डेरिव्हेटिव्ह आधी घेणार आणि नंतर आपण या फंक्शनची घेणार म्हणजे ई रेस टू एक्सची डेरिव्हेटिव्ह आधी घेणार आणि नंतर फंक्शनची घेणार आपण पहा ई रेस टू एक्सची डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स आहे एक्स म्हणजे येथे एक्स स्क्वेअर आहे ईचा पॉवर एक्स स्क्वेअर ही घेतली डेरिव्हेटिव्ह पुन्हा आपल्याला त्या फंक्शनची घ्यावी लागेल ईला पॉवर काय आहे एक्स स्क्वेअर याची डेरिव्हेटिव्ह पुन्हा इक्वल टू हे टॅन ईचा पॉवर एक्स स्क्वेअर इंटू ईचा पॉवर एक्स स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह 2x कॉन्स्टंट आधी लिहू आपण dy बाय dx इक्वल टू 2x इंटू ई रेस टू एक्स स्क्वेअर इंटू टॅन ईचा पॉवर एक्स स्क्वेअर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 16 लॉग येथे बेस आहे ई स्क्वेअर पहा बेस किती आहे ई स्क्वेअर आहे फक्त जर बेस ई असता तर हे कसं झालं असतं लॉग ई आणि लॉग एक्स याप्रमाणे परंतु बेस काय आहे ई स्क्वेअर आहे लॉग ई असेल तर आपण बेस लिहित पण नाही परंतु बेस किती आहे ई स्क्वेअर आहे त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे लॉग सपोज बेस बी आहे आणि याप्रमाणे आहे बरोबर आहे बेस आहे लॉग आहे आणि समोर एक फंक्शन आहे तर आपण असं लिहू शकतो हे लॉग ए फंक्शनचा लॉग अपॉन या बेसचा लॉग बी याप्रमाणे आपल्याला कन्वर्ट करता येते लॉग ए बेस बी असेल तर लॉग ए अपॉन लॉग बी असं लिहू शकतो आपण म्हणजे याला कसं लिहिता येईल आपल्याला असं काय लिहायचं आहे आपल्याला कारण बेस फक्त ई नाही आहे ई स्क्वेअर आहे पहा हे सॉल्व करूया सोल्युशन प्रथम काय करू आपण हे वाय म्हणून कन्सिडर करू लेट वाय इक्वल टू लॉग ई स्क्वेअर बेस आहे आणि लॉग एक्सची आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायची आहे पहा इक्वल टू हे लॉग एक्स लॉग ऑफ लॉग एक्स आणि अपॉन या बेसचा लॉग म्हणजे लॉग ऑफ ई स्क्वेअर त्याप्रमाणे आपण कन्वर्ट केलेला आहे
हा फॉर्म्युला याप्रमाणे आपण कन्वर्ट केलेला आहे. तर आता पहा, हे स्क्वेअर आहे म्हणजे लॉग, आपल्याला हा रूल माहिती आहे, लॉग यम. येथे ई ऐवजी यम आहे सपोज, आणि पॉवर आहे एन. 2 ऐवजी एन आहे. तर लॉगची ही प्रॉपर्टी माहिती आपल्याला. हा पॉवर आपण समोर घेतो आणि लॉग एम असंही लिहिता येते आपल्याला. बरोबर आहे, हा एक रूल माहिती आहे आपल्याला. त्याप्रमाणे हे कसं करता येईल आपल्याला, लॉग, त्याप्रमाणे हे लॉग एक्स, हा पॉवर समोर येईल आणि लॉग ई होईल. बरोबर आहे, लॉग ई. लॉग ईची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. लॉग ई इक्वल टू 1 हे लक्षात ठेवा. प्रत्येक ठिकाणी आपल्याला ही व्हॅल्यू कामाला येणार आहे. लॉग ईची व्हॅल्यू 1 आहे लक्षात ठेवा. म्हणजे आपण कसं लिहू शकतो, लॉग एक्स, लॉग ऑफ लॉग एक्स हे 2 आणि लॉग ईची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. बरोबर आहे, लॉग ई ऐवजी 1 पुट केला आपण. म्हणजे हे काय होईल, 2 × 1 2 होतील, म्हणजे 1/2 लॉग एक्स, हा झाला वाय. बरोबर आहे, वाय. आता आपण डिफरन्शिएट करू. पहा, हे रूल लक्षात ठेवा. हे आता आपण इरेज करू. पहा, इथे रिझन पण लिहा, सिन्स लॉग ई इक्वल टू 1. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, with respect to x, therefore dy by dx, या साईडची डेरिव्हेटिव्ह dy by dx आणि या साईडची डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. पहा, आता कॉन्स्टंट आहे, हे लॉग आहे, म्हणजे आपल्याला या लॉगची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आणि नंतर या फंक्शनची पण घ्यायची आहे. प्रथम काय करू आपण, दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्ह अप्लाय करू. 1/2 लॉग ऑफ लॉग एक्स. बरोबर आहे. पाहता, हा कॉन्स्टंट आहे, फंक्शन बरोबर आहे, त्यामुळे कॉन्स्टंट बाहेर येईल डेरिव्हेटिव्हच्या. आणि लॉग, आधी लॉगची घेऊ आणि नंतर लॉग एक्सची घेऊ. लॉगची डेरिव्हेटिव्ह काय येईल, 1/x. बरोबर आहे. पहा, ddx ऑफ लॉग एक्स. पहा, लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह किती आहे, 1/x. येथे एक्स ऐवजी काय आहे, सपोज लॉग एक्स आहे, एक्स ऐवजी लॉग एक्स आहे. येथे एक्स आहे, येथे लॉग एक्स आहे, येथे लॉग, येथे लॉग, येथे एक्स आहे, येथे लॉग एक्स आहे. म्हणजे 1/x. या लॉगची डेरिव्हेटिव्ह काय होईल, 1/x. एक्स म्हणजे लॉग एक्स. आता डेरिव्हेटिव्ह या फंक्शनची घ्यायची, म्हणजे डेरिव्हेटिव्ह घेणार आपण लॉग एक्सची, डेरिव्हेटिव्ह घेणार लॉग एक्सची. हे 1/2 इंटू 1/log x. लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 1/x. बरोबर आहे. हे 1/2 हे एक्स इंटू लॉग एक्स असं लिहिता येईल आपल्याला. 2 × x 2x इंटू लॉग एक्स, 1 × 1 × 1 होईल. ही येणार आहे डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17. पहा, ब्रॅकेटला पॉवर आहे, येथे स्क्वेअर आहे, म्हणजे आधी आपल्याला पॉवरची डेरिव्हेटिव्ह घ्यायची, नंतर या लॉगची, नंतर या लॉगची, नंतर या लॉगची. या लॉगची डेरिव्हेटिव्ह घेताना एवढा एक्स आहे आणि या लॉगची डेरिव्हेटिव्ह घेताना एवढा एक्स आहे म्हणून आपल्याला कन्सिडर करायचं आहे. लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह किती आहे, 1/x. लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह आहे 1/x. लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह 1/x. लेट सोल्यूशन, लेट y इक्वल टू लॉग ऑफ लॉग एक्स. बरोबर आहे, पूर्ण पॉवर स्क्वेअर आहे. असं लिहिलं तरी चालेल, असं लिहिलं तरी चालेल, कारण लॉग ऑफ आहे ते. इथे मोठा ब्रॅकेट करू वाटल्यास. Differentiating with respect to x, therefore dy by dx इक्वल टू, आधी पॉवरची डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण, म्हणजे काय होईल, पॉवर समोर येईल आणि फंक्शन ॲज इट इज, आणि या ब्रॅकेटचा पॉवर 1 ने कमी होईल. लॉग
लॉग ऑफ लॉग एक्स आणि पॉवर 1ने कमी होईल. 2 - 1 म्हणजे 1 पॉवर लिहिण्याची गरज नाही. पॉवरची डेरिव्हेटिव्ह घेतली आपण. आता या लॉगची घेऊ. पॉवरची झाली. आता पुन्हा डेरिव्हेटिव्ह पूर्ण फंक्शन. आता पॉवर येणार नाही. लॉग ऑफ लॉग एक्स ही डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला. हे 2 लॉग ऑफ लॉग एक्स इंटू. आता या लॉगची डेरिव्हेटिव्ह घेऊ. त्यावेळी एवढा एक्स आहे म्हणजे लॉगची डेरिव्हेटिव्ह काय आहे 1/x. 1/x. एक्स म्हणजे एवढा एक्स आहे बरोबर आहे. लॉगच्या पुढे एवढा एक्स. लॉग ऑफ लॉग एक्स या लॉगची घेतली. आता पुन्हा या फंक्शनची म्हणजे डेरिव्हेटिव्ह घेणार लॉग ऑफ लॉग एक्स. एक डेरिव्हेटिव्ह आपल्याला सिस्टमॅटिक घ्यायची आहे. आता हे 2 लॉग ऑफ लॉग एक्स इंटू 1/log ऑफ लॉग एक्स इंटू. आता या लॉगची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला. नंतर या लॉगची घ्यायची. या लॉगची डेरिव्हेटिव्ह घेताना एवढा एक्स आहे बरोबर आहे. म्हणजे 1/x. एक्स म्हणजे इथे लॉग एक्स आहे. या लॉगची घेतली डेरिव्हेटिव्ह. आता फंक्शनची म्हणजे डेरिव्हेटिव्ह घेणार आपण ddx ऑफ लॉग एक्स. हे ॲज इट इज. फक्त या लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह आपल्याला इथे लिहायची आहे. हे पूर्ण टर्म ॲज इट इज. 2 लॉग ऑफ लॉग एक्स इंटू 1/log ऑफ लॉग एक्स इंटू 1/log एक्स आणि या लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह 1/x. ही टर्म न्यूमरेटरमध्ये आहे आणि ही या 3 टर्म डिनोमिनेटरमध्ये आहेत. लिहून घेऊ आपण. 2 टाइम्स लॉग ऑफ लॉग एक्स. मध्ये एक्स नाही आहे. लॉग ऑफ लॉग एक्स अपॉन एक्स इंटू लॉग एक्स. आधी एक्स लिहू नंतर लॉग एक्स लिहू आणि नंतर लॉग ऑफ लॉग एक्स असं लिहिलं तरी चालेल. ही येणार आहे डेरिव्हेटिव्ह. 2-3 लॉग आहेत म्हणून घाबरायचं नाही. आधी पॉवरची घ्यायची. नंतर या लॉगची. त्यावेळी एवढा एक्स आहे. नंतर या लॉगची. त्यावेळी एवढा एक्स आहे. नंतर या लॉगची. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 18. या क्वेश्चनमधील शेवटचा सब क्वेश्चन याप्रमाणे आहे. सोल्युशन. लेट y = sin² x² minus cos² x². Differentiating with respect to x. Therefore dy/dx. या साईडची डेरिव्हेटिव्ह dy/dx आणि इकडे ddx अप्लाय करणार. sin² x² minus cos² x². 2 टर्म असल्यामुळे ब्रॅकेट केलेला आहे आपण. आता डेरिव्हेटिव्ह आपल्याला सेपरेट करता येते. याची डेरिव्हेटिव्ह म्हणजे डेरिव्हेटिव्ह घेणार आपण या फंक्शनची sin² x². हे मायनस साईन. पुन्हा याची पण डेरिव्हेटिव्ह मायनसने आपण सेपरेट केलेले आहेत 2 टर्म. आणि cos² x². ही डेरिव्हेटिव्ह तुम्हाला घेता येईल. आता येथे पॉवर आहे. साईनला पॉवर आहे. आधी पॉवरची घेणार. या पॉवरची नंतर साईनची. पॉवरची डेरिव्हेटिव्ह घेताना 2 समोर येतील बरोबर आहे. आणि साईनचा पॉवर 1ने कमी होईल. स्क्वेअरचा 1 होईल. 1 लिहिण्याची गरज नाही. आणि x². फक्त आपण पॉवरची डेरिव्हेटिव्ह घेतलेली आहे बरोबर आहे. आधी आपण काय केलेलं आहे पॉवरची डेरिव्हेटिव्ह घेतली. या पॉवरची घेतली. आता साईनची डेरिव्हेटिव्ह. साईनची डेरिव्हेटिव्ह काय आहे cos x म्हणजे cos x. x म्हणजे येथे अँगल कोणता आहे x² आहे म्हणजे x² होईल बरोबर आहे. परंतु
आता एक्स स्क्वेअरची पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल, म्हणजे काय होईल 2x. सर्व डेरिव्हेटिव्ह आपण घेतलेले आहेत. पॉवरची घेतलेली आहे ती एवढी आलेली आहे, बरोबर आहे. आता येथे पॉवर नाही आहे, मग कॉस एक्स स्क्वेअर होईल आणि नंतर एक्स स्क्वेअरची 2x. याप्रमाणे या टर्मची आपण डेरिव्हेटिव्ह घेतलेली आहे. हे मायनस. आता आधी येथे कॉसला स्क्वेअर आहे, हा स्क्वेअर विचारात घेऊ नका. कॉसला स्क्वेअर आहे, या पॉवरची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे, म्हणजे पॉवर समोर येईल कॉस, पॉवर घेतला आपण समोर कॉस एक्स स्क्वेअर. पॉवर समोर घेतल्यानंतर इथे कॉस स्क्वेअर येणार नाही, पॉवर 1ने कमी होईल म्हणजे 1 येईल, बरोबर आहे. 2 कॉस आणि पॉवर 1ने कमी होईल, पॉवर 1 होईल. 2 - 1 म्हणजे 1 लिहिण्याची गरज नाही. आणि पुढचा अँगल एक्स स्क्वेअर, म्हणजे पॉवरची घेतली, पुन्हा या कॉसची घ्यावी लागेल. कॉसची डेरिव्हेटिव्ह काय आहे, मायनस साईन आहे, मायनस साईन एक्स स्क्वेअर. येथे साईन स्क्वेअर करायचं नाही, कारण पॉवरची डेरिव्हेटिव्ह घेतली आपण, फक्त आता कॉसची घेत आहोत, मायनस साईन. परंतु अँगल जो आहे तोच राहणार आहे, एक्स स्क्वेअर तर एक्स स्क्वेअर. या आपण कॉसची पण घेतली, कॉसची पण डेरिव्हेटिव्ह घेतली आपण. आता समोरचं फंक्शन एक्स स्क्वेअर, त्याची डेरिव्हेटिव्ह काय येईल 2x येईल. सर्व डेरिव्हेटिव्ह आपण इथे डायरेक्ट लिहिलेले आहेत. हे 2 साईन एक्स स्क्वेअर इंटू कॉस एक्स स्क्वेअर. हे 2x आहेत आणि हे 2 आहेत, म्हणजे आपण 2 × 2 4 होतील, 4x लिहू शकतो आपण, इक्वल टू 4x साईन एक्स स्क्वेअर कॉस एक्स स्क्वेअर, बरोबर आहे. मायनस इथे मल्टिप्लिकेशन आहे, हे मायनस प्लस होतील, कारण मल्टिप्लिकेशन आहे, बरोबर आहे. इथे मल्टिप्लिकेशन असल्यामुळे मायनस मायनस प्लस होतील. हे 2 आणि हे 2 यांचा मल्टिप्लिकेशन 4 होईल, म्हणजे इथे पण 4x होतील, 4x आणि इंटू. आता हे मायनस साईन प्लस झालेलं आहे, म्हणजे इथे मायनस साईन नाही आहे आता, म्हणजे साईन एक्स स्क्वेअर आणि हे कॉस एक्स स्क्वेअर, साईन एक्स स्क्वेअर इंटू कॉस एक्स स्क्वेअर. इथे 4x आहे, येथे पण 4x आहे, आपण 4x कॉमन काढू. आपल्याला काय करायचं आहे, साईन थिटा 2 टाइम्स साईन थिटा इंटू कॉस थिटा इक्वल टू साईन 2 थिटा. हा फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करायचा आहे. म्हणजे 4x कॉमन काढू आपण. इथे 4x कॉमन काढला तर इथे काय राहील, साईन एक्स स्क्वेअर इंटू कॉस एक्स स्क्वेअर, बरोबर आहे. 4x आपण कॉमन काढले तर इथे हे कॅन्सल होतील, हे प्लस साईन आणि साईन एक्स स्क्वेअर इंटू कॉस एक्स स्क्वेअर. दोन्ही टर्म सारखेच आहेत, ॲडिशन आहे, 2 टाइम्स होईल, हे 1 टाइम्स हे 1 टाइम्स म्हणजे 2 टाइम्स, म्हणजे 4x. या दोघांचे ॲडिशन 2 टाइम्स होतील, 2 टाइम्स ही टर्म आहे, बरोबर आहे. साईन एक्स स्क्वेअर इंटू कॉस एक्स स्क्वेअर. हे 1 टाइम्स हे 1 टाइम्स म्हणजे 2 टाइम्स ही टर्म. आता हा फॉर्म्युला येथे अप्लाय करता येईल. 2 आहेत, साईन आहे, थिटा इंटू कॉस थिटा, म्हणजे साईनला जो अँगल आहे, येथे थिटा आहे तर येथे पण थिटा पाहिजे. साईनला जो अँगल आहे तोच कॉसला पाहिजे. साईनला अँगल किती आहे, एक्स स्क्वेअर, कॉसला पण एक्स स्क्वेअर आहे, म्हणजे साईन आणि कॉसचे अँगल सारखेच आहेत. 2 पण आहे, म्हणजे आपण काय लिहू शकतो, साईन 2 थिटा, बरोबर आहे. थिटा म्हणजे येथे एक्स स्क्वेअर आहे. याचा आन्सर कसं लिहिणार आपण, 4x म्हणजे साईन 2 थिटा. थिटा इथे किती आहे, एक्स स्क्वेअर आहे, एक्स स्क्वेअर, बरोबर आहे. साईन 2x स्क्वेअर ही येणार आहे डेरिव्हेटिव्ह. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.